इयत्ता 8वी आज पाहत आहोत आपण आशा या पुस्तकातील पुढचा लेसन चालला आहे आपला 9वा. मागचे लेसन पाहून घ्या. मी नमुना प्रश्न घेतलेले आहेत. NMS साठी मी आशा हे पुस्तक वापरत आहे, कारण आशा हे पुस्तक मागच्या 20 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून केलेला आहे. हमखास यश मिळणार आहे आपल्याला. भरपूर नमुना प्रश्न आहेत, पण नमुना प्रश्न मी घेणार आणि सरावासाठी मात्र तुम्हाला पुस्तक विकत घ्यावं लागेल. पुस्तक विकत घेण्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे. मागचे व्हिडिओ बघा. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर सापडेल काय, आणि मग त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पुस्तक मागवू शकता. पुस्तक सोडताना जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर कमेंटमध्ये करा, मी तुम्हाला सोडून देईल. किंवा ह्या सरांना जरी फोन केला तर तेही तसे खूप कोऑपरेटिव्ह आहेत, तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. ठीक आहे. आज पाहत आहोत आपण संख्या मालिका, अंक मालिका. मागच्या वेळेस पाहिले आपण अक्षर मालिका, अल्फाबेटची पाहिली इंग्लिशमधली. ठीक आहे. तर यासाठी आपलं काय काय माहीत हवं. आपल्याला माहीत हवं समसंख्या, विषम संख्या, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स. ठीक आहे. 1 ते 30 पर्यंतच्या वर्गसंख्या माहिती पाहिजेत. 1 ते 20 पर्यंतच्या घनसंख्या माहिती पाहिजेत. त्रिकोणी संख्या माहिती पाहिजेत. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ करायच्या. पाठ होतात त्या 5वी स्कॉलरशिपलाच, हो की नाही. आता तर काय 7वी स्कॉलरशिप होणार असल्यामुळं 8वीच्या मुलांना NMS खूप सोपं जाणार आहे. ठीक आहे. आता पाहूयात 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या असतात. 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7. मूळ संख्या म्हणजे काय, की ज्या संख्या कोणत्याच पाड्यामध्ये येत नाहीत. थोडक्यात मूळ संख्या म्हणजे ज्या फक्त आपल्या घरामध्ये, सिन्सिअर मुलं कसे फक्त घरामध्ये आणि स्कूलमध्ये दिसतात, त्यांना म्हणायचं मूळ संख्या. उरलेल्या कोण असतात, उरलेले असतात संयुक्त. संयुक्तला काय म्हणायचं, की जे मुलं नाटकामध्ये दिसतात, चौकात दिसतात, वडापावच्या टपरीवर दिसतात, मित्रमैत्रिणीत दिसतात, ग्राउंडवर दिसतात, स्टेजवर दिसतात, ते झाले संयुक्त संख्या. कुठे पण सापडतात त्या. ह्या म्हणजे काय, मूळ संख्या. मूळ संख्या फक्त स्वतःच्या पाड्यामध्ये, स्वतःच्या आणि 1च्या पाड्यामध्ये येतात, आहे की नाही, घरामध्ये, स्कूलमध्ये. आणि मूळ ज्या संयुक्त संख्या आहेत त्या कोणत्या पण पाड्यामध्ये, बऱ्याच पाड्यामध्ये येतात. 2च्या, 4च्या, 6च्या. ठीक आहे. आता आपण तिथं उदाहरण घेतलं 6. 6 ही संयुक्त संख्या, ती 1च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे, 3च्या पाड्यात आहे आणि 6च्या पण पाड्यामध्ये आहे. त्या झाल्या संयुक्त संख्या, की ज्या सगळीकडे सापडतात, कुठं पण, टुकार मुलांसारखं. आणि हे झाले अभ्यासू मुलांसारखं. मग 11 ते 20 पर्यंत ह्या आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला मूळ संख्या पाठ करायच्या आहेत. नंतर वर्गसंख्या. वर्गसंख्या म्हणजे काय, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे. म्हणजे 11ला जर मी 11ला मल्टिप्लाय केलं, गुणाकार केला, तर उत्तर 121 येतं. 121 हा झाला 11चा वर्ग. आणि लिहिण्याची प्रथा कशी आहे, डोक्यावर छोटा 2 लिहायचा, त्याला म्हणायचं 11चा वर्ग, 11 स्क्वेअर, 1 to 1. ठीक आहे. ह्या पाठ करायच्या आहेत आपल्याला. 30 पर्यंत तरी पाठ असाव्यात. काय बाकीच्या बनवता येतील मग आपल्याला. अजून काय झालंय, अजून माहिती दिली आपल्याला. घनसंख्या पाठ आहेत. 1 ते 20 तरी घनसंख्या पाठ हव्या आहेत. घन म्हणजे काय, त्याच संख्येला 3 वेळा गुणाकारात घ्यायचं. किती, 3. आता 11 गुणिले 11 गुणिले 11 यांचा 121 आलं. 121ला पुन्हा 11ने मल्टिप्लाय करायचं, उत्तर काय येतं, 1331. ठीक आहे. असे 20 पर्यंत पाठ करून घ्या. बरं, आता अजून काय काय लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत पहा. क्रमवार संख्यांची मालिका असते. म्हणजे काय, सलग सलग पाठोपाठ येणाऱ्या क्रमवार. विषम समची मालिका असते. 4, 6, 8, 10. मूळ संख्यांची मालिका असते. 2, 3, नंतर 5, नंतर 7 येणार. मग कोण येणार, 11 होईल का, नाही, मग कोण येईल, 11 येणार, मग 13 येणार. या मालिका आहेत. बेरीज वजाबाकी करून तयार होणारी मालिका. 3 मध्ये 3 मिळवले, 6 आले, मग 4 मिळवले, मग 10 आले. अशा ही मालिका असतात. गुणाकार भागाकार करून निर्माण होणाऱ्या मालिका असतात. आपण एक्झाम्पलमध्ये घेणारच आहोत. अपूर्णांकांच्याही मालिका असतात. अपूर्णांक म्हणजे काय, ज्याच्या छेदस्थानी काहीतरी नंबर असतात, आहे की नाही, ज्याला पूर्ण भाग जात नाही. 2/3 अपूर्णांक. वर्गसंख्यांची घनसंख्यांची मालिका असते. म्हणून आपल्या वर्गसंख्या घनसंख्या पाठ करायच्या आहेत.
वर्गसंख्येमध्ये 1 मिळवला, वर्गसंख्येत 2 मिळवला, वर्गसंख्येत 3 मिळवला, अशा ही मालिका असतात, त्याला म्हणायचं n² + 1. वजाबाकीमध्ये पण असतात, त्यांना म्हणायचं n² - 1, n² - 2. नंतर त्याच्यामध्ये तीच संख्या मिळवली असते, एखाद्या संख्येचा वर्ग करायचा, त्यामुळे तीच संख्या मिळवायची. जर आपण 11चा वर्ग घेतला 121, 121 मध्ये पुन्हा 11च मिळवायचे, काय 132. मागील पदाची बेरीज करून येणारी मालिका, पहिल्या दोघांची बेरीज 3ऱ्या ठिकाणी, दुसऱ्याची बेरीज 4थ्या ठिकाणी, तिसऱ्या चौथ्याची बेरीज 5व्या ठिकाणी. फरक किंवा फरकाचा फरक, अशी ही मालिका असते. म्हणजे अशी मालिका असते, त्याचा फरक इथं काढायचा, पुन्हा यांचा फरक काढायचा, पुन्हा यांचा फरक काढायचा, इथे काहीतरी मग लिंक लागलेली असती, त्यानुसार वरती जायचं परत. मग पटीतील संख्या म्हणजे पाडे असतात, पाड्यांची मालिका असते, संख्यांचा चढता उतरता क्रम यांची मालिका असते. ठीक आहे. आता श्रेणींची नावं दिलेत त्यांनी, त्यानुसार दिल्या श्रेणी. ह्या पण पहा, जमलं तर पाठ करा काय, किंवा लक्षामध्ये ठेवा की कोणत्या कोणत्या श्रेणी येऊ शकतात. एनची श्रेणी 1, 2, 3. एन म्हणजे काय, नॅचरल नंबर. त्यांचे वर्ग, मग ह्या संख्यांचे वर्ग केले की 1, 4, 9, 6 असे 16 असं येणार. त्याच्यामध्ये 1 मिळवला, 1 मध्ये 1 मिळवला, 4 मध्ये 1 मिळवला, 5, 9 मध्ये 1 मिळवला, 16त 1 मिळवला, की मग ही मालिका तयार होते. आता n वर्गमधून 1 वजा केला, याच्यातून 1 1 वजा केला, एकातून 1 गेला 0, 4तून 1 गेला 3, त्याला म्हणायचं n वर्ग वजा 1. n वर्ग अधिक n, वर्गामध्ये पुन्हा तीच संख्या मिळवली, 1त 1 मिळवला 2 झाले, 4त 2 मिळवले 6 झाले, 9त 3 मिळवले 12 झाले, पुन्हा वजा केलं, हे मिळणार आपल्याला. हे आहे घनची श्रेणी, हे की नाही, सगळे घन नंबर दिसतात म्हणून पाठ पाहिजे आपल्याला. घनामध्ये 1 मिळवला असं बनणार, घनामध्ये 1 वजा केला ही श्रेणी येणार आपल्याला, आणि घनामध्ये तीच संख्या ऍड केली की ही संख्या येणार आहे आपल्याला. ठीक आहे. आता पाहत आहोत आपण नमुना प्रश्न. पहिला प्रश्न, क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल. तर यांच्याकडे बघा, हे काय सांगत, कोण आहे हा 5 मूळ संख्या आहे, 7 मूळ संख्या. ह्या संख्या बोलतात बरं का रे आपल्याशी, ह्या मालिका बोलत असतात, मग त्यासाठी फक्त त्यांची भाषा माहिती पाहिजे आपल्याला. त्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. 5, 7, 11, 13, 11, 13 यानंतर कोणती मूळ संख्या येते, 17, म्हणून ऑप्शन येणार आपलं 2. हे कोण आहेत पहा, त्यांना म्हणतो तुम्ही कोण आहात, ते म्हणतो आम्ही वर्गसंख्या आहेत. 4, 16, 4, 9, 16, इथं कोण येणार 25. 5चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग 25. खूप छान असतात हे प्रश्न. पुढचा प्रश्न, 1, 8, 27 कोण आहेत, या आहेत घनसंख्या. 1चा घन 1, 2चा 8, 3चा 27, 4चा घन 64. उत्तर येणार आहे तिसरा पर्याय. पुढं 3, 7, 12, 18 हे काय घन बिना काय दिसत नाही, मग अशा वेळी काय करायचं, त्यांच्यातला फरक काढायचा. पहा 3 आणि 7 मध्ये किती फरक आहे, 4चा आहे. 7 आणि 12 मध्ये 5चा फरक आहे. 12 आणि 18 मध्ये 6चा, म्हणजे समजतंय 4ने वाढवला, 5ने, 6ने, 7ने. मग आता कितीने वाढवायचं, 8ने. आपल्या इथंच काढायचंय ना, 7ने वाढवायचंय. पुढं 8ने वाढवलं, मग 9ने वाढवलं, मग 10ने वाढवलं, असं. ठीक आहे. तर 25 येणार. 18 अधिक 7 25, दुसरा पर्याय. 4, 9, 16 क्वेश्चन मार्क 24, इथं काय येणार. आता हे काय आहेत, हे दोघं तर वर्ग दिसतात, त्यामुळे थोडं कन्फ्यूज केलं आपल्याला, पण हा तर कोणाचा वर्ग नाही, हा पण कोणाचा वर्ग नाही, त्याचा फरक काढून बघायचा. 5, 5, 5, 5ने वाढले आहेत, प्रत्येक नंबर कितीने वाढलाय, 5ने. 14 आणि 5 19, पहिला ऑप्शन. पुढचं 6, 11, 21, 41. हे पण काय दिसत नाही, हा फक्त एकटा मूळ संख्या दिसते, पण बाकीच्या मूळ संख्या नाही आहेत. ही एक मूळ संख्या आहे, पण बाकीच्या नाहीत ना, मग तो नियम इथं लावायचा नाही. बेरीज करा त्यांची, 6 आणि 5 11, 11 आणि 10 21, 21 आणि 20, म्हणजे इथं 5 दुने 10, 10 दुने 20, 20 दुने 40. मग याच्यामध्ये काय मिळवायचं, आपला 40 मिळवायचा. उत्तर येणार आहे 41 अधिक 40 बरोबर 81, ऑप्शन क्रमांक 4. याला पर्याय, याला सरावाशिवाय पर्याय नाही, खूप सराव करा. हे पुस्तक पण घ्या, स्कॉलरशिपचे पुस्तक असतील जुने पुराणे तेही सोडवा,
खूप खूप सराव करा. सराव आवश्यकच आहे. सरावासाठी पुस्तक घ्यायचं आहे आपल्याला. मागच्या याच्यामध्ये नंबर आहे दिलेला. नसेल तर सांगा, कमेंटमध्ये टाकून देईल मग मी तो पण. 3, 4, 7, 11, 18, 29. आता पहा याच्यामध्ये काय केलेलं आहे. हे दोघांची बेरीज जी आहे बरोबर 7. 7 आणि 4 बरोबर 11. 11 आणि 7 बरोबर 18. म्हणजे मागच्या दोघांचा बेरीज तिसऱ्या ठिकाणी, मागच्या दोघांची बेरीज पुढे मांडलेली आहे. 11 आणि 18ची बेरीज 29. आता ह्या दोघांची बेरीज करायची आपल्याला. 18 आणि 29 किती होतं ते? 47. बेरीज चुकवायची नाही. येत असून चुका होतील नाही तर मग. पुढचा प्रश्न. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा. काय म्हणजे सराव होईल तुमचा. त्यातल्या खाचाखोचा समजतील, क्ल्यू समजतील. काही क्ल्यू दिले असतील लिहून घ्यायचे एका डायरीमध्ये. त्या व्हिडिओचं नाव नंबर टाकून ठेवायचा, मग पुन्हा तुम्ही पाहू शकता तो नंबर. पुढचा प्रश्न. 2, 5, 11, 23. आता हे काय आहेत? हे मूळ संख्या, ही मूळ संख्या, ही पण मूळ संख्या आहे. ठीक आहे. स्पष्टीकरणात काय दिलंय? 2 बेदुने 4, 4 अधिक 1 म्हणजे 5. 5 दुने 10, 10 अधिक 1 म्हणजे 11. म्हणजे दुप्पटीमध्ये 1 मिळवलाय, दुपटीमध्ये 1 मिळवलाय. मग 23, 23ची दुप्पट किती असते? 46. 46 अधिक 1 बरोबर 47. 47. ऑप्शन क्रमांक 4. करून पाहायचं, कोणती ट्रिक लागते ती बघायची. 2, 5, 11, 20. हां ठीक आहे. यातला फरक काढा. इथे कितीचा फरक आहे? 3चा. या दोघात 6चा. इथे 9चा. म्हणजे 3चा 12 दिसतोय. हा 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5. इथे 15चा फरक पडतोय का? पडतोय. मग आता इथे कितीच पडला पाहिजे? 18चा. म्हणजे आपल्याला काय करायचं? 47 अधिक 18 किती आलं? 65. 65. आणि पहा गडबडमध्ये चुकून तुम्ही 64, 62 कोणालाही टिक करू शकता गडबडमध्ये. म्हणून जागं राहा. लॉंग ब्रिदिंग करायचं. मधून टेन्शन आलं तर घाबरायचं नाही. इकडं तिकडं पाहायचं नाही पेपरला. आपला येतंय कॉन्फिडन्सली पेपरला यायचं तर कॉन्फिडन्स ठेवायचं आपल्याला. पुढचं. 7, 21, 35. अरे 7चा पाढा आहे फक्त. 7 1 7, 7 त्रिक 7 5 7 7. मग आता काय येईल? 7 9. म्हणजे हे जे आहेत हे विषम संख्येचा गट घेतलेला आहे. मग 7 9 63. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न. आता 5 5 5 उत्तर राहिलेत, म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी फरक असणार आहे. पहा या दोघांची वजाबाकी करा. किती येते? 27. 27नी ही संख्या लहान होतीये. मग ही संख्या 29नी लहान होते. मग 31नी, मग 33नी. मग आता किती का लहान करायची आपल्याला? 35नी. मग याच्यामधून 35 वजा करा. किती येणार आहे? 408. ऑप्शन क्रमांक 4. खूप छान आहे प्रश्न. डोके लावा. काय काय ट्रिक असतात ते लक्षात ठेवा. सुरुवातीला जो दिलेत पॉईंट ते अभ्यास करा. पॉईंटचा अभ्यास केल्याशिवाय गणित होणार नाही आहेत आपली. पुढचं. 84, 70, 58. उतरता क्रम लागतोय, पण कितीने उतरतोय, काय उतरतोय ते शोधावं लागेल. यांच्यामध्ये आहे 14चा फरक, यांच्यामध्ये आहे 12चा फरक, इथे 10चा. इथे किती पडला पाहिजे? 8चा फरक पडला पाहिजे की नाही. यांच्यामध्ये 2 2 2 याच्या पुन्हा 2 2चा येतोय. इथे पुन्हा 2चा, इथे पुन्हा 2चा, 2चा 2चा, हो की नाही. मग आता 8 8 वजा करा. उत्तर येणार 40. ऑप्शन क्रमांक 2. 12 इथे 18 आहे का? इकडे प्रश्न येतो. 13 प्रश्न. 17, 26, 37, 50. पहा जर तुम्ही यांच्याकडे नीट पाहिलं, नीट त्यांना खोचून विचारलं, नक्की सांगा कुठून आला तुम्ही. नाही ऐकलं तर पोलिसांसारखा एक धपाटा देते. सांगता हो, सांगतो आम्ही कुठून आलोय. आम्ही आलो आहोत 4चा वर्ग अधिक 1, 5चा वर्ग अधिक 1, हो की नाही. 6चा वर्ग अधिक 1, 7चा वर्ग अधिक 1. कसे कबूल झाले पटापट पटापट. पण यासाठी आपल्याकडं पोलिसांच्या हातात दंडूक असतो का? तसे आपल्याला वर्ग नंबर 5 हवा आहे. वर्ग नंबरचा दंडूक आपल्या हातामध्ये हवा आहे, हो की नाही. चला मग आता काय घ्यायचं आपलं? 7 झालं. 8चा वर्ग 8 8 64 अधिक 1. कोण आलं उत्तर? 65. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न. आता 24, 35 पहा. इथं पण सेम आहे, फक्त मायनस केलंय. 25 मधून 1 गेला, 6च्या वर्गातून 1 गेला, 7च्या वर्गातून 8च्या वर्गातून 1 गेला, 9च्या वर्गातून 1 गेला
80. ऑप्शन क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1. पुढचा मोठा व्हिडिओ बनला बरं का हा. 20, 30, 42, 56. आता 20, 30, 42, 56 काय आहेत बघा. 16, 4चा वर्ग 16 अधिक 4. ह्या ज्या आहेत ना श्रेण्या, ह्या काही काही श्रेण्या पाठच करून टाकायच्या बरं का. 25 अधिक 5, 36 अधिक 6, 49 अधिक 7 म्हणजे n वर्ग अधिक n. मग आता काय येणार आहे 8चा वर्ग 8 अधिक 8 72. ओके नाही 8 64 अधिक 8 त्याच्यामध्ये तोच नंबर मिळवायचा. पर्याय क्रमांक 4. त्यांनी अजून एक एक्सप्लेनेशन दिले कम किंवा मायनस केले. 5च्या वर्गातून 5, 6च्या वर्गातून 6, 7च्यातून 7, 8च्यातून 8, 9च्यातून 9 असं केलं तरी ऑप्शन क्रमांक 4च येतं. पुढचा प्रश्न 9, 28, 65, 126. काय आहेत हे n घन अधिक 1. हां 2चा घन 8, 8मध्ये 1 मिळवला 9, 3चा घन 27, 28 आले. नंतर 4चा घन 64 64 प्लस 1, 5चा घन 125 अधिक 1 126. आता येणार आहे 6चा घन अधिक 1. 6चा घन पाठ पाहिजे तो आहे 218. किती आहे 216 असतो 216 सॉरी 216. त्याच्यामध्ये 1 टाकला उत्तर आलं 217. ऑप्शन क्रमांक 3. असे घन पाठ पाहिजेत हा. पुढचा प्रश्न 17वा चाललाय 2, 10, 30, 68, 130, 222. आता हे काय आहेत n घन अधिक n. 1चा घन तुम्ही म्हणता हा काय 1चा घन 1 अधिक 1, 2चा घन 8 अधिक 2, 3चा घन 27 अधिक 3, 4चा घन 5चा घन 6चा. आता 7चा घन कोण असतो 343 असतो. त्याच्यामध्ये 7 मिळवा 350 उत्तर येईल 350. पुढचा प्रश्न आता पहा तुम्ही म्हणताल मॅडम ही खूपच मोठी लांबलचक सिरीज आली. हा तर जेव्हा जेव्हा लांब सिरीज असते ना तेव्हा त्या एकात एक 2 असतात. अशा अल्टरनेट पाहायचा प्रयत्न करायचा. काय अल्टरनेट पाहायचा प्रयत्न करायचा उत्तर मिळतं. तर पहा 8 आणि 2 10 इथं प्लस 2 झाले. मग इथे आणि इथे आता इथे प्लस 4 होतात म्हणजे इथे 2 ॲड केले पाहिजे आणि इथे पण 2 म्हणजे 10 10 नंतर कोण आलं पाहिजे इथे 12 उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे 12 ऑप्शन आहे. दुसरी बघून घ्या हे काय 32 आणि 40 मध्ये काय 32 आणि 40 प्लस 8 प्लस 8 प्लस 8. ठीक आहे 2 होत्या एक प्लस 8 वाली होती एक प्लस 2 वाली होती. जेव्हा लांब लचक येईल ना तेव्हा नक्की 2 सिरीज असतात. हे तुम्ही कानमंत्र जपून ठेवा. ठीक आहे पुढचं आता पहा यांच्यावर अंशांकडे पाहायचं डोक्याकडे पाहायचं पायाकडे पाहायचं डोक्याकडे पाहायचं पायाकडे पाहायचं. डोके काय बोलतात 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 4 19 म्हणजे याच्यामध्ये काय केलं त्यांनी 4 4 4 4 4 वाढवत गेले. इथे येणार आहे मग 23. इथे काय दिसतंय इथे पहा काय दिसतंय अधिक 7 नाही अधिक 3 7. हा बरं काय दिसतंय 3 त्रिक 9 अधिक 10. अच्छा 4 चौक 16 अधिक 1 25 अधिक 1 36 अधिक 1 म्हणजे 49 अधिक 1 म्हणजे 50. काय होतं इथं n वर्ग अधिक 1. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न 9/2 18/2 पाहताना वाचतानाच समजतं की 9चा पाढा येतोय. 9 9 9 दुने 18 18 दुने 36. अच्छा पाढा नाही नावाचा प्रत्येक संख्येची दुप्पट 72 दुप्पट किती येणार आहे 144. पण इथं प्रश्न नाही आहे. अच्छा इथंच प्रश्न मार्क आहे आपल्याला. इथे काय 2 दुने 4 4 दुने 8 नाही. अच्छा 2चा वर्ग 4 4चा वर्ग 16 16चा वर्ग 144. सॉरी 16चा वर्ग 256. सॉरी ओके
16चा वर्ग 256. म्हणजे इथं काय केलेलं आहे, याचा पुढे वर्ग, याचा पुढे वर्ग, याचा पुढे वर्ग. उत्तर काय येणार आहे 256. पण मला असं वाटतं ह्या उदाहरणात 2 दुणे 4, 4 चोक 16, 2 दुणे 4, 4 चोक 16 नाही. इथं 2 ने गुणलं, इथं 4 ने गुणलं, इथं 8 ने गुणलं, असं पण होऊ शकत होतं कदाचित. पण त्यांनी नाही दिलं. कधी कधी 2 प्रश्न जे येतात, पण अशा वेळेस काय करतात ते माहिती का, जेव्हा 2 उत्तर जर आले ना एखाद्या वेळेस परीक्षेला, तो प्रश्न कॅन्सल करून टाकतात. जर कोणी अपील केलं, कोणी सांगितलं की मॅडम इथं 2 प्रश्न 2 प्रकारे उत्तर निघतं, मग अशा वेळी ते कॅन्सल करतात आणि परीक्षेचे नंबर जे आहेत ना 100 पैकी लावायच्या ऐवजी 98 पैकीच मार्क टाकतात मग. ठीक आहे. सरावासाठी प्रश्न इथं फक्त 2 आहेत. तुम्ही तुमच्या नशिबाने 2 मिळालेत तुम्हाला लकी ड्रॉ, हे सोडवा आणि बाकीच्या सराव प्रश्नासाठी पुस्तक विकत घ्या. ओके.